आता करायचं काय? राहुल गांधी मुर्दाबाद। प्रदेश गद्दारों को जूते मारो चलो, प्रदेश गद्दारों को जूते मारो। संभाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, हर हर। नमस्कार, मी अतुल जैन। आपली बातमीत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण आहोत अंधेरी स्टेशन या ठिकाणी। आपण ज्या पद्धतीने बघत असाल की लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि त्यामध्ये विरोधक आता मजबूत झालेले आहेत। त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आता वाढलेली असल्यामुळे आता त्यांचा आवाज सुद्धा तितकाच मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे। ज्या पद्धतीने काल जेव्हा संसदेमध्ये अधिवेशन सुरू असताना राहुल गांधी यांनी एक रागाच्या भरात आपण जाणू शकतो की ज्या पद्धतीने महागठबंधन हे ज्या पद्धतीने मोदीजी, अमित शहाजी आणि यांच्या विरोधात नेहमीच बोलत असतात, विरोधात त्या पद्धतीने त्यांचा विरोध करताना काल बोलता बोलता त्यांना विरोध करायचा होता तो मोदीजींचा, जसं भारतीय जनता पार्टीचा आणि RSS यांचा। पण ते बोलता बोलता असं बोलून गेले की ज्या पद्धतीने हिंदू समाज हा एक हिंसावादी समाज आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे हे हिंदू म्हणतात ते सगळे हिंसा करतात असं त्यांचं म्हणणं या संसदेत झालं होतं। तर याचा राग धरून आज अख्ख्या देशभरात, महाराष्ट्रभरात हा विरोध प्रदर्शन सुरू आहे। त्याच पद्धतीने अंधेरीत सुद्धा, अंधेरी स्टेशन जवळ भारतीय जनता पार्टी अंधेरी विधानसभा यांच्या वतीनं या गोष्टीचा निषेध दर्शवण्यात येत आहे। आंदोलन होत आहे। आज राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये हिंदू हे हिंसक आहेत, अतिशय बेजबाबदार आणि नीच प्रवृत्तीने दाखवणाऱ्या घटना त्यांनी काढलेल्या आहेत। भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशभर या वक्तव्याचा काही निषेध करत आहे आणि त्यासाठी सर्व लोकांपर्यंत, भारतातील प्रत्येक हिंदूंपर्यंत याची माहिती व्हावी की जे सत्तेमध्ये लोकसभेमध्ये ज्यांना आपण निवडून दिले ते किती बेजबाबदार आहेत आणि किती नीच प्रवृत्तीचे आहेत आणि हिंदूंच्या विरोधात किती त्याची प्रक्षोभ आहेत, किती आक्रोशक आहेत हे यावरून आपल्याला सर्व बरोबर आहोत। या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही राहुल गांधी यांचं पर्दाफाश करणार आहोत। अधिवेशनाला सुरुवात होताच राहुल गांधींनी इथे प्रक्षोभक हिंसक आहेत आणि हिंसक आहे एवढंच नाही तर ते अतिशय बेजबाबदार वागतात, समाजात राहण्याच्या योग्यता असं त्यांच्या वक्तव्याचा संपूर्ण अर्थ होता। जर का हिंदू हिंसक असते तर देशामधून पळून जावं लागतंय। उत्तर प्रदेशमध्ये काही जिल्ह्यांमधून हिंदूंना तिथून काढतो काय घ्यावं लागतंय। एवढंच नव्हे तर मालवणीमधून, आपल्या मुंबईतील मालवणी सारख्या क्षेत्रातून देखील हिंदूंना राहुल गांधी मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद। दाखवून द्यायला पाहिजे जो राहुल गांधी नसून काय आहे, जो फिरोज खानची नजर आहे असं बोलायला मला जराही दुःख वाटणार नाही। कारण की आपल्या देशात असा एक राजकारणी आहे जो फिरोज खान याचा नातू असून तो आज हिंदूंवरती असे आक्षेप उचलतो। जर हिंदू हिंसक असता तर आज राहुल गांधी इथे दिसला नसता, राहुल गांधी हा पाकिस्तानात नसता। या राहुल गांधीला त्याची जागा दाखवून द्यायची की हिंदू हा हिंसक नसून हिंदू हा संस्कारी आहे। हिंदू हा एका मातेचा आणि एका भूमीचा जाणणारा असा एक विवेक आहे। त्यामुळे हिंदूंना जर तू असा हिंसाचारी म्हणत असशील तर आम्ही तुझे अंत केल्याशिवाय राहणार नाही। राहुल गांधीचा हा राजकारण अंतकरण आपल्याला करायला पाहिजे, राजकारणातून त्यांना भ्रष्ट करायला पाहिजे। जर तो आपल्या हिंदूंवरती असा घोर आरोप लावत असेल। राहुल गांधी हाय हाय, हाय 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 हाय, राहुल गांधी हाय हाय। धन्यवाद। धिक्कार असो, धिक्कार असो।
अधिकार भारत माता की भाई हिंदू तो ये क्या बोलते हैं, हिंसक होता है। ऐसे राहुल गांधी जी को भारतीय जनता पार्टी आवाज करती है। जिस दिन भी राहुल गांधी का मुंबई में आगमन होगा, जिस दिन भी वो मुंबई की धरती पे अपना कदम रखेंगे, भारतीय जनता युवा मोर्चा के राहुल गांधी को मुंबई के महाराणा प्रताप के श्री छत्रपति शिवाजी महाराज का इस धरती पर उनको कदम रखने नहीं देगी। ऐसे हिंदू राहुल गांधी मुर्दाबाद राहुल गांधी मुर्दाबाद देश के इन गद्दारों को झूठे मारो सालों देश के इन गद्दारों को झूठे मारो महाराज की छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी हरे हरे यहाँ पर उपस्थित भारतीय जनता पार्टी के सभी कार्यकर्ता और इस अंतिम सेशन में गुजरने वाले तमाम देशभक्त हिंदू नागरिकों को मैं आह्वान कर रहा हूँ कि यहाँ पर भारतीय जनता पार्टी की ओर से हम राहुल गांधी और कांग्रेस का धिक्कार करने के लिए यहाँ पर इकट्ठा हुए हैं। राहुल गांधी जो एक देशद्रोही है, राहुल गांधी जो पाकिस्तान के साथ हाथ मिलाता है, राहुल गांधी जो चाइना के साथ उसका हाथ मिलाया हुआ है, राहुल गांधी जो अपने एनजीओ में चाइना से फंड लेता है, राहुल गांधी जो इस देश में आतंकवाद फैलाने वालों के साथ गुटबाजी करता है, ऐसा ये राहुल गांधी और कांग्रेस पार्टी यह देशद्रोही है, ये आतंकवादी है। कांग्रेस के राज में लाखों हिंदुओं को मरवाया गया, यहाँ पर इस्लामिक आतंकवादियों को छूट दी गई और जगह जगह पर कांग्रेस करके, जगह जगह पर फायरिंग करके चर्चा की है। आप सभी भारतीय जनता पार्टी, क्षेत्र परिषद, बजरंग दल, हिंदू प्रेमी संगठन के सभी पदाधिकारी आज शॉर्ट नोटिस पे हम यहाँ पर आए हैं। मुझे लगता है कि कल राहुल गांधी जी ने जो वक्तव्य किया उसमें उनकी कोई गलती नहीं। उनकी गलती इसके लिए नहीं है कि आपने एक बात को समझना चाहिए, पिछले 10 साल से राहुल गांधी और उनकी टीम लगातार माननीय नरेंद्र मोदी जी के ऊपर कुछ न कुछ कीचड़ उछाल के उनको पराजित करने की कोशिश कर रहे हैं। T20 में हमने वर्ल्ड कप जीता, उसका महत्व क्या है? पहले मैच से लेके आखिरी मैच तक हम अपराजित रहे, बराबर है ना? ये नरेंद्र मोदी इस देश के ऐसे नेता है जो आज तक एक भी इलेक्शन हारे नहीं है, बहुमत से जीते नहीं है। ये कांग्रेस के ध्यान में आ गया और इसके लिए 2024 के इलेक्शन में उन्होंने कुछ अलग कार्ड्स खेले। वो कार्ड्स क्या खेले हम सब जानते हैं। उन्होंने अल्पसंख्यक दल को डराया कि अगर वापस आएंगे तो फलाना 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 करेंगे। ये डर सही था, क्योंकि इस देश में पिछले 70 साल में जो नहीं हुआ वो काम नरेंद्र मोदी ने नहीं किया। पिछले 70 साल में किसी ने सोचा नहीं था कि अयोध्या में राम मंदिर बनेगा, वो राम मंदिर नरेंद्र मोदी जी ने बनाया। पिछले 70 साल में किसी ने सोचा नहीं था कि कश्मीर की 370 धारा को खत्म करेंगे, और सिर्फ खत्म नहीं करेंगे तो संसद में और कश्मीर की विधानसभा में पाक ऑक्युपाइड कश्मीर के लिए सीट को रिजर्व करके रखेंगे। ये काम करने की ताकत अगर किसमें है तो माननीय नरेंद्र मोदी जी में है। किसी ने पिछले 70 साल में ये नहीं सोचा था कि शाहबानो केस जब हमारे सामने है, जब सुप्रीम कोर्ट ने शाहबानो के पक्ष में
जब लिखा था राजीव गांधी ने उसके विरोध में जाके शाहबानो केस को उल्टा कर दिया। ये नरेंद्र मोदी वर्ग का बच्चा है कि उन्होंने ट्रिपल तलाक को कैंसिल करके दिखाया। और इसके लिए अल्पसंख्यकों के मन में ये हो सकती है, डर पैदा हो सकता है। और नरेंद्र मोदी जी ने कहा था अगर मुसलमान के मदरसे में एक हाथ में कुरान होगा तो दूसरे हाथ में कंप्यूटर होगा। और ये नरेंद्र मोदी है जो 140 करोड़ देशवासियों के बारे में सोचते हैं, और जब सोचते हैं तो ये नहीं सोचते कि ये हिंदू है कि मुस्लिम है। पर दोस्तों दुर्दैव है, इस इलेक्शन को जीतने के लिए कांग्रेस इस इलेक्शन को जीते इसके लिए सिर्फ कांग्रेस पार्टी काम नहीं करी थी, सिर्फ 10-15 उनके साथ जो पार्टियों काम नहीं कर रही थी। अमेरिका से कुछ शक्तियां काम कर रही थी, चाइना काम कर रही थी, पाकिस्तान काम कर रही थी, और कुछ मुस्लिम राष्ट्र काम कर रहे थे। और उनका थोड़ा बहुत असर इस इलेक्शन में जरूर हुआ है। उन्होंने अल्पसंख्यकों के मन में डर दिखाया, और जो डर दिखाया उसका हमने देखा है। क्या यादव जी मेरे सामने गणेश शेट्टी जी और बाकी सब पदाधिकारी मुझे दिख रहे हैं। आप सभी ने यहाँ पर आके इस कार्यक्रम को आयोजित करके राहुल गांधी का निषेध किया, उसके लिए मैं आपका आभार व्यक्त करता हूँ। देश के इन गद्दारों को, देश के इन गद्दारों को राहुल गांधी, राहुल गांधी, राहुल गांधी, राहुल गांधी मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद। भारत माता की जय, भारत माता की जय। अरे राहुल गांधीचं करायचं काय? अरे राहुल गांधीचं करायचं काय? आज या ठिकाणी माजी नगरसेवक अभिजित सामंतजी आहेत, त्यासोबत माजी नगरसेविका संध्या यादवजी आहेत, तसेच भारतीय जनता पार्टी आंदोलनाचे सर्व कार्यकर्ते। साहेब काय सांगाल, ज्या पद्धतीने आज आपण एक आंदोलन घेतलेलं आहे राहुल गांधीच्या निषेधार्थ, काय सांगाल साहेब, काय विषय आहे? चंद्रेश नाहीतर एक तर मुळात राहुल गांधींचा धर्म कुठला हे आम्हाला माहित नाहीये। कधी ते पारशी असतात, कधी ते ख्रिश्चन असतात, कधी ते हिंदू असतात, कधी ब्राह्मण असतात। पण अशा माणसाला एखाद्या धर्माबद्दल आणि ह्या देशामधले जे बहुसंख्याक आहेत, जवळपास 80% हिंदू राहतात, त्यांचा अपमान करण्याचा कोणीही त्यांना अधिकार दिलेला नाहीये। आणि म्हणून त्यांचा निषेध करण्याकरता, कारण आपण बघितलंय की हिंदूंची 5000 वर्षाची पार्श्वभूमी आहे। आजपर्यंत कधी हिंसक घटना हिंदूंच्या कुठल्याही राजांकडून किंवा कुठल्याही लोकांकडून घडलेली नसताना हिंदूंचा अपमान करण्याचा भारताच्या सार्वभौम लोकसभेमध्ये जो राहुल गांधीने प्रयत्न केला, त्याचा निषेध करण्याकरता देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज अशा प्रकारचा निषेध कार्यक्रम करत आहेत। पण साहेब, ज्या पद्धतीने आज हा विषय झालेला आहे त्यामध्ये संजय राऊत म्हणतात की राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धडा शिकवला, असं त्यांचं म्हणणं आहे। संजय राऊत काय बोलत आहे ना, आम्ही किंमत देत नाही। संजय राऊत काय आहेत हे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना माहिती आहे, आणि संजय राऊत सारख्या माणसांची, सुषमा अंधारे सारख्या माणसांची सध्या महाविकास आघाडीला गरज आहे। त्यांना बोलणारे काही लोक पाहिजे, त्यांचा त्यांनी वापर करून घ्यावा। आम्हाला महागठबंधनपर्यंत हिंदू पक्ष पण आहेत, त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, हिंदू पक्ष जर असतील तर त्यांनी येऊन पुढे विरोध केला पाहिजे ना, निषेध केला पाहिजे। मी हिंदू आहे मान्य, पण मला जर कोणी शिवी घातली तर मी त्याचा निषेध केला पाहिजे, त्यांनी निषेध करावा। थँक्यू सर।